काय? खरंच? अगदी खरं. म्हणजे तू खरंच डिस्ट्रिक्ट खेळणार आहेस? हो. सुपर. आय एम सो हॅपी. बापरे, एक प्रॉब्लेम आहे. काय? म्हणजे आता तू खूप प्रॅक्टिस करणार, हो खूप दमणार हो. आणि डिस्ट्रिक्ट खेळणार म्हटल्यावर तुला स्ट्रेस सुद्धा असणार. अर्थात. श्रुती, मग तू जेव्हा खूप दमतेस, स्ट्रेस मध्ये असतेस, तेव्हा रात्री काय? चिंपांजी. कार्तिक, तू ना तू 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 तुला तू गप्पा बसवा. परत म्हटलं असलं तर बघ मी मार. सुरू करूया रियाज. उत्तरा, बरं झालं तू आलीस. तुमची ओळख करून देतो. सुश्रुत, ही उत्तरा. उत्तरा हा सुश्रुत जोशी. हा गातो सुद्धा आणि आजच्या कार्यक्रमाला हा माझी साथ करणार. साथ करणार आहे? म्हणजे अगं पवनने पाठवलं याला. पण कार्तिक, तू मला बोलला नाहीस काहीच. असं कसं करेन मी तुला फोन केला होता हे सगळं डिस्कस करायला, पण फोन लागला नाही तुझा. मग मी तुला मेसेज केला की शक्य असल्यास लवकर ये, मला बोलायचं. आणि काय बोलायचं होतं? हेच सगळे चेंजेस डिस्कस करायचे होते. आणि हे सगळे चेंजेस करण्यामागचं कारण कळेल मला? अगं, मी तुला ते सगळं सांगतो. आता जरा रियाजाला सुरुवात करतोय, आपण थोड्या वेळाने बोलूया. करूया सुरुवात. काय ग? काय झालं? तू काय रडतेस? नाही, काही नाही. काय नाही, काय दिसतंय सरळ. काहीतरी झालंय तर सांग ना, काय झालंय? दिशा, खरंच काही झालेलं नाहीये. ए श्रुत्या, हे बघ ना यार, दिशा, खूप रडतेय. अगं श्रुत्या यार, बाहेर ये लवकर. दिशा, काय करतेस तू? श्रुत्या, बाहेर ये लवकर. काय झालं? का ओरडतेस? अगं हे बघ ना, नक्की काहीतरी प्रॉब्लेम आहे, मला सांगत नाहीये. उत्तरा, अगं काय झालं? का रडतेस तू? अगं 100 वेळा विचारलं तरी काहीच नाही, काहीच नाही असं करतेय. उत्तरा, काय झालंय? श्रुती, काही नाही ग. ते असं थोडस. तुझ्या अर्थी इतकी रडतीयस म्हणजे काही थोडंसं झालेलं नाहीये. काय झालंय सांग मला. श्रुती, तिकडे रियाजाच्या खोलीमध्ये एक नवीन मुलगा आलाय, सुश्रुत. पवनने आणलंय त्याला. आणि आता तोच कार्तिक बरोबर साथीला बसणार आहे. म्हणजे तो कार्तिक बरोबर साथीला बसणार आहे? म्हणजे यापुढे कार्तिक बरोबर तो नवीन मुलगा साथीला बसणार आहे श्रुती, मी नाही. उत्तरा, हा सुश्रुत कोण आहे? हा मुलगा आणि काय संबंध त्याचा? मलाही काहीच कळत नाहीये ग ते. श्रुती, हैदराबादला जेव्हा मला नितीनला नेता आलं नव्हतं ना, तेव्हा किती चिडला होता ग कार्तिक. आणि तेव्हा त्याने पवनला ठणकावून सांगितलं होतं की मी माझ्या टीमला घेऊनच पुढे जाणार. प्रत्येक कार्यक्रमात मला माझी जुनी टीमच हवीये. काल असं बोलला ग हा, आणि आज इतका बदलला की मला न सांगता माझ्या जागी दुसऱ्या एका मुलाला साथीला बसवतोय. त्रास नाही का ग होणार मला? शॉक नाही बसणार? त्रास होणारच आणि शॉक पण बसणार. 440ता बसणार. दिशा, बघ उत्तरा, तू ना अपसेट होऊ नकोस. आपण बोलूया कार्तिकशी. त्याचा काही उपयोग नाहीये. असं झालंय बोलणं त्याच्याशी.
त्याला माझ्याशी बोलायलाही वेळ नाहीये श्रुती. श्रुती, मला आता कळलंय कार्तिकला आता माझी गरज नाहीये. आणि तसंही पवन आल्यानंतर मला काही कामच उरलं नव्हतं. जाऊ दे ग, तू कशाला रडतेस? झालं ते झालं. उत्तरा, हे बघ, तू शांत हो. मी आत्ता बोलते कार्तिकशी. तुला क्लबला जायचंय की नाही? घाई आहे की नाही तुला? आणि आतमध्ये तसाही रियाज चालू आहे, तो संपायला खूप वेळ लागेल. तू नंतर निवांत बोल, ओके? दिशा, मला आत्ताच बोलायचंय कार्तिकशी. आणि रियाज चालू असेल ना तर ते थांबतील. उत्तरा, तू चल माझ्या बरोबर. देव जेव्हा अक्कल वाटत होता ना तेव्हा श्रुती नक्की तोंड धुवायला गेली असणार. कुछ नाही हो सकता इस लड़की का. काय झालं? काही काम आहे का? कार्तिक, मला तुझ्याशी थोडं महत्वाचं बोलायचंय. आमचा रियाज होतच आलाय. नाही, मला आत्ताच बोलायचंय. मला माहितीये मी तुमच्या रियाचा डिस्टर्ब करतेय, पण अर्जंट आहे. ओके. सुश्रुत, तू जरा 2 मिनिटं बाहेर. हो हो, काही हरकत नाही, थांबतो मी. राहू दे. थँक्यू. काय झालंय श्रुती? हा सगळा काय प्रकार आहे कार्तिक? हा कोण आहे मुलगा? श्रुती, अगं नेमकं काय झालंय? काय झालं कार्तिक? हे मी तुला विचारायला हवं की तुला काय झालंय? अरे तू उत्तराला सरळ साथीला नको बसूस असं म्हणालास. तिला काय झालंय, काय प्रॉब्लेम आहे, काहीही न सांगता काय झालंय तुला कार्तिक? असं कसं करू शकतो सर तू? उत्तरा इतके वर्ष तुझ्या बरोबर काम करते आणि तो काल परवा आलेला पवन कोणाला तरी बरोबर घेऊन येतो आणि त्या व्यक्तीला तू साथीला बसवतोस. उत्तराशी काही न बोलता, तिला काही न सांगता असं कसं वागू शकतोस तू? एक मिनिट, मला जरा बोलू देशील का? सगळ्यात आधी मला हे सांग की तुला कोणी सांगितलं की उत्तराला मी कधीच साथीला बसू देणार नाहीये? मी फक्त तिला या कार्यक्रमाला नेत नाहीये. पण का? तूच म्हणतोस ना तुला तुझी सगळी टीम तुझ्या बरोबर हवी असते. तुला का असं वाटतं की मला काहीच अक्कल नाहीये, मी मूर्ख आहे? श्रुती, अगं हा कार्यक्रम एका फार्म हाऊसवर आहे. ते शहरापासून खूप लांब आहे. त्यात तो कार्यक्रम रात्री आहे. हैदराबादला काय झालं होतं माहितीये ना तुला? काय उत्तरा, माहितीये ना तुला? आणि माझं फक्त इतकंच म्हणणं आहे की उत्तराची गैरसोय व्हायला नको. आणि खरं सांगायचं झालं तर ती जागा मी सुद्धा पाहिलेली नाही, त्यामुळे तिथे काय अरेंजमेंट्स असणार आहे त्याची कल्पना मला सुद्धा नाहीये अगं. म्हणून या कार्यक्रमासाठी, फक्त या कार्यक्रमासाठी मी त्या सुश्रुतला घेऊन जातोय. अरे पण मग हे सगळं तू उत्तराला तेव्हाच का नाही सांगितलंस? अगं असं काय करतेस? तो इथे होता समोर, त्याच्यासमोर कसं बोलणार? त्याला काय वाटलं असतं? आणि उत्तरात तू कमाल करतेस यार. तुला असं कसं वाटलं की मी तुला रिप्लेस करेन? कार्तिक, आय एम सॉरी, माझा गैरसमज झाला रे. सॉरी, मी जरा जास्तच रिॲक्ट झाले. श्रुती, जरा विश्वास ठेव माझ्यावर प्लीज. आणि उत्तरा, तू प्लीज चुकीचा समज करून घेऊ नकोस. मी तुलाही सांगितलंय, पवनलाही आणि श्रुतीलाही सांगितलंय की तू माझी जबाबदारी आहेस. आणि पवनच्या सांगण्यावरून काही करणारा मी नाहीये अगं. हे बघ, मला माझी मतं आहेत, माझे डिसिजन्स मी घेतो. उत्तरा, साथ करण्यापलीकडे सुद्धा आपण मित्र आहोत. आणि तेव्हापासून काम करतोय जेव्हापासून माझ्याकडे काही नव्हतं. आणि यापुढे सुद्धा काम करत राहणार आहोत अगं. आणि त्या पवन सारखे 10 जण जरी ठेवले ना मी कामावर, तरी तुझी जागा मी कोणालाच घेऊ देणार नाही. उद्या कितीही मोठा झालो तरी. ट्रस्ट मी.
2.5 म्हणजे 2.5. यार मग अर्धा स्क्वेअर कसा मोजायचा हा? दिशा काय चालवलंयस हे? हे बघ, हा घोडा, हा 2.5 घर चालतो बरोबर, हो. पण हा अर्धा स्क्वेअर बोर्डवर कसा मोजायचा यार? दिशा का तुला हे असे प्रश्न पडतायत ग? आणि का कुठल्या तरी चेस चॅम्पियनच्या पोटावर पाय देतेस तू? तुला सांगायचं नसेल ना तर नको सांगू यार. आज संध्याकाळी मी आणि प्रसन्न काका मस्त चेस खेळणार आहोत, त्यामुळे कोण कसं चालतं हे मी मस्त पाठ करून ठेवते. बाबांनाही हाच गेम मिळाला होता. काय? म्हणजे कसं आहे ना दिशा, चेस खेळण्यासाठी एक बेसिक रिक्वायरमेंट असते, बुद्धी. हो मग अगाऊ कुठली यार? तुझ्यापेक्षा जास्ती अक्कल ना मला आहे. तुझी अक्कल बघितली मी मगाशी, ते पिपोपा काय पिठाच्या पोत्याला पाठीवरून घेऊन गेली होतीस की नाही? काय तर म्हणे आपण कार्तिकशी जाऊन बोलूया, हा चांगला सुंठी वाजून खोकला जात होता ना, पण नाही, तुला तर पुळका आहे ना. दिशा रडत होती यार ती, आणि तिचंही बरोबरच आहे ना. कार्तिक बरोबर इतके वर्ष मेहनत करते ती. अगं पण कार्तिकनेच निर्णय घेतला होता ना तिला न नेण्याचा, मग तो करेक्ट आहे. हो, मला मान्य आहे की कार्तिकने विचार करूनच निर्णय घेतला होता. आणि खरं तर मी सुद्धा असं डिरेक्टली जाब विचारल्यासारखं करायला नको होतं त्याला. पण आपण असं कसं म्हणणार? आपण तर रेडीच असतो ना कायम तलवार काढून. नाही यार दिशा, खरंच मी ना खरं तर त्याला नंतर विचारणार होते, मे बी आम्ही दोघच असताना. पण हल्ली कार्तिक कसा वागेल ना मला समजतच नाही. म्हणजे पूर्वी मला माहिती असायचं, मला कळायचं की तो कसा वागणार आहे, काय रिॲक्ट होणार आहे, त्याला काय वाटेल काय नाही वाटणार. पण हल्ली मला काही कळेन असं झालंय. मला ओळखूच येत नाही काही. अनप्रेडिक्टेबल वागतो माहितीये तू. कधी कधी ना त्याचं वागणं डोक्यावरून जातं माझ्या. या घोड्यासारखं. दिशा तुझं चालू दे चेस शिकणं, मी निघते. बाय बाय. तुझा प्रॉब्लेम काय रे? तू ना आधी चारा खा, मग पाणी पी, पण 3 गरज चाल रे. व्हेरी गुड मार्टिन, डुईंग गुड. अशीच प्रॅक्टिस ठेव. हां, फुटवर्कवर लक्ष दे. स्टॅमिना जितका वाढवता येईल तेवढा वाढवायचा प्रयत्न कर. हां, तिथे जाऊन प्रॅक्टिस कर. श्रुती, कम या. श्रुती, तू आणि मार्टिना आज क्लबची वेळ संपल्यानंतर थोडा वेळ थांबायचंय. मला तुमच्यासाठी काही महत्वाचं प्लॅन करायचंय, आणि आता बरेचदा तुम्हाला एक्स्ट्रा थांबावं लागणार आहे, त्यामुळे त्याची तयारी ठेवा. एकाच वेळी 2 प्लेयर्सना डिस्ट्रिक्टसाठी ट्रेन करायचं म्हटल्यानंतर टाइम मॅनेजमेंट हे करावंच लागणार आहे. यस सर. सर दैट्स ग्रेट. इसका मतलब श्रुति भी खेलेगी डिस्ट्रिक्ट? येस मार्टिन, इजंट इट अ ग्रेट न्यूज? येस सर. पण सर तिने त्या क्लब कडून खेळायला नको. आय मीन गजेंद्र सरांच्या क्लब मधून. सर आप तो मेरा एक्सपीरियंस जानते ही हो. वो गजेंद्र सर अच्छे इंसान नहीं है, और उनके अंडर श्रुति खेले ये श्रुति के लिए भी सही नहीं है. मार्टिना, मुझे और श्रुति को चैलेंजेस पसंद है, आणि काही अचीव करण्यासाठी, काही मिळवण्यासाठी धोका हा पत्करावाच लागतो. श्रुती, आज संध्याकाळी गजेंद्र येणार आहे, त्याला तुला खेळताना बघायचं. व्हाट? सर गजेंद्र सर ये इंसान. मार्टिना, तू टेन्शन नको घेऊस. लीव इट ऑन मी. माझ्यावर भरोसा आहे ना. मी जे करतो ते माझ्या प्लेयर्सच्या भल्यासाठीच करतो. आणि आज संध्याकाळी मी तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन देणार आहे, ते फॉलो करा.
गजेंद्र आल्यानंतर तुमच्यामध्ये एक प्रॅक्टिस मॅच होईल, त्यामुळे घरी इन्फॉर्म करा की उशिरा येणार आहात. इज दॅट क्लिअर? ओके ओके. एनी प्रॉब्लेम? सर ऍक्च्युली आज कार्तिकचा कार्यक्रम होता. श्रुती, सॉरी सर. श्रुती, तू? हॅलो कार्तिक, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. अगं हो, पण आता कसं काय फोन केलास यावेळी? तू क्लब मध्ये आहेस ना? हो, मी क्लबमध्येच आहे आता सुद्धा. तेच तुला सांगायला फोन केला होता की मला इथे थोडा उशीर होणार आहे. आय एम रिअली सॉरी कार्तिक. सॉरी का म्हणतेस? अरे मला माहिती नाही इथे किती वाजतील ते, त्यामुळे मला कदाचित तुझ्या कार्यक्रमाला यायला नाही जमणार. ठीक आहे. अगं तुझं ट्रेनिंग आधी. बाय द वे, असं अचानक शेड्यूल कसं बदललं? अरे सरांनी आम्हाला आत्ताच सांगितलं की ते गजेंद्र सर येणार आहेत संध्याकाळी आणि माझी आणि मार्टिनाची मॅच ठेवली आणि त्यानंतर सर आम्हाला काही टिप्स देतील, त्यामुळे माहिती नाही रे किती वाजतील इथे. मी सरांना सांगितलं होतं की तुझा कार्यक्रम आहे, पण वेडी आहेस का तू? कार्यक्रम आहे म्हणून क्लब मधून सुट्टी घ्यायची काहीच गरज नाही. आणि असं कसं सर प्रत्येक वेळी हा एक्सक्यूज ऐकतील? पण मला यायचं होतं. श्रुती, अगं ठीक आहे, आणि काही अशी ग्रँड मैफिल नाहीच आहे. मला फार लोकांना घेऊनही जाता येणार नाही, फक्त आईला घेऊन जातोय आणि जगताप साहेबांची काही खास माणसं असणार आहे. जास्त ऑडियन्स नसणारच आहे. पण मग तुला असं चालेल का? म्हणजे ऑडियन्स कमी असेल तर मैफिलीची मजा येईल. किती करेक्ट पकडतेस ना तू. खरं सांगायचं तर नाहीच येणार आहे मजा. पण मग तरी तू हा कार्यक्रम आपल्या अकादमीसाठी हा कार्यक्रम करणं खूप गरजेचं आहे. हॅलो, काही म्हणत होतीस का? हो, ऑल द बेस्ट. थँक्स. लव्ह यू. बाय. बाय. वा, अप्रतिम आमटी, अप्रतिम झाली असावरी. वाढू का अजून थोडी? अरे दे, विचारतेस काय? दे. तर तुला विचारलं एकटीला दगदग झाली. सांगत होतो बाहेर काहीतरी मागूया जेवण म्हणून. अहो, बाहेरून मागवलं असतं तर तुमची आवडती आमटी कशी खाता आली असती तुम्हाला? नाही पण तरी प्रसन्न, अरे मी तिला विचारायला गेले होते तुला काही मदत हवी आहे का म्हणून. अरे तिने आज शिरकच करून दिला नाही मला स्वयंपाकघरात. म्हणाली नको मी करते. कुणाचं ऐकेल तर शपथ. अहो माई, उगाच तुम्हाला दगदग झाली असती. दगदग काय? एरवी मी येते का स्वयंपाकघरात? कारण मला माहिती असतं ना तुम्ही एकीला दोघी आहात. आज तू एकटीच होतीस म्हणून विचारलं. ज्या लोकांनी मदत करायला हवी त्यांना तर जाणीव सुद्धा नाहीये की आपण मदत करायला पाहिजे. जाणीव जाऊ देत, साधं विचारावंसंही वाटलं नाहीये. कुणी मदत केली असती किंवा नसती केली ना तरी मी करणारच होते. आणि मी केलंच. काकू, मी विचार केला होता. आई शपथ. पण तुम्हालाच मी मदत केलेली आवडत नाही ना, तुम्ही चिडता. म्हणून मग मी नाही आले विचारायला. असावरी आठवड्यातनं 3 वेळा तरी ही अशी आमटी व्हायलाच पाहिजे घरात. हा, अप्रतिम अप्रतिम झाली आमटी, नाही का माई? हा,
सॉरी सॉरी, ते तू पुस्तक तसंच ठेवून झोपली होतीस म्हणून मी जरा. तू झोप बघा, झोप. नाही अरे, केव्हा आला असतो आणि कार्यक्रम कसा झाला? कार्यक्रम खूप छान झाला. तुला माहितीये मी तिथे गेलो ना थांब तेव्हा. थांब थांब, मी काम करते, पानं घेते, आपण जेवता जेवता गप्पा मारू. हं? जेवता जेवता गप्पा मारू म्हणजे? तू जेवली नाहीस अजून? अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.